Mass intention. Thanksgiving to Jesus and Mother Mary on the occasion of birthday of Teresa Moraes by Ronnie Moraes. Thanksgiving to Saint Jerome by Edward Fernandez. Thanksgiving to Saint Jerome by Austin Rosario and family. Thanksgiving to Saint Jerome by Simi O'Neill Gonsalves. Thanksgiving to Saint Jerome by Rupali Hilario D'Souza and family. Thanksgiving to Saint Jerome by Lina Lobo and family. Thanksgiving to Saint Jerome by Selvina Anil Gonsalves. Thanksgiving to Saint Jerome by Wilson D'Souza and family. For the well-being of COVID-19 patient of world by Milkesha Snehal Teres. Thanksgiving to Saint Jerome by Milkesha Snehal Teres. Thanksgiving to Saint Anthony by Hema and family. Soul of Delphine Teres by Vanessa Rahul Teres. For the good health of family members by Manisha Suman Kohli. Thanksgiving to Saint Jerome by Velankini and Matthias. Thanksgiving to Saint Jerome by Pramila Das and family. Soul of Harichandra Jagtap by Pramila Das and family. Thanksgiving to Saint Jerome by Amal Raj and family. For the good health of Cynthia Fernandez by Fernandez family. Souls in Purgatory by Ignatius Fernandez and family. Soul of Hilda Johnny D'Souza by Clina D'Souza. Soul of Pauline Dumin D'Souza by Clina D'Souza. Soul of Nazareth and Roston D'Souza by Clina D'Souza. Soul of Johnny D'Souza by Sean D'Souza. Thanksgiving to Saint Jerome by Regina Ashley D'Souza. Departed soul of D'Souza family by one person. Thanksgiving to Saint Jerome by D'Souza family. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने
देवाची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. माझ्या प्रिय बंधूंनी भगिनीनो, आज 29 सप्टेंबर ख्रिस्त सभेमध्ये आजचा दिवस फार महत्त्वाचा म्हणून गणला जातो. कारण आज आपण महादूत संत मायकल, संत गॅब्रियल आणि संत रफायल यांचा सोहळा साजरा करत आहोत. प्रिय बंधू आणि भगिनीनो, परमेश्वराच्या दरबारामध्ये हजारो दूतगण आहेत आणि संतगण आहेत. अखंडपणे परमेश्वराची ते सेवा करीत असतात, स्तुती आराधना करीत असतात. आणि एक दिवस तुम्हाला आणि मला त्या संतगणामध्ये आणि दूतगणामध्ये जायचं आहे, अखंडपणे प्रभूची स्तुती आराधना करण्यासाठी. होय माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, दूत हे नेहमी प्रभूची सेवा करतात, परंतु स्वर्गीय दरबारामध्ये काही दूतांना विशेष कार्य दिलेलं आहे. आणि विशेष कार्य करण्यासाठी संत मायकल, संत गॅब्रियल आणि संत राफायल यांची परमेश्वराने निवड केलेली आहे. आणि म्हणूनच त्यांना महादूत असे म्हणतात. आजच्या पवित्र मिसामध्ये आणि संत जेरोमच्या नोव्हेनामध्ये सहभागी होत असताना आपण सर्वजण या 3 महादूतांची मध्यस्थी मागूया. त्याचप्रमाणे आपलं जीवन पवित्र कसं होईल आणि एक दिवस आपल्याला स्वर्गामध्ये प्रवेश मिळून आपल्याला कसं संत होता येईल, आपल्याला कसं देवदूत होता येईल, यावरती विचार विनिमय करूया. आपल्या हातून घडलेल्या सर्व पापांची, अपराधांची, चुकांची मनातल्या मनामध्ये परमेश्वराला कबुली देऊया आणि या स्वर्गीय उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या मनाची तयारी करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ अथवा पूर्णजवळ मी करतो की कल्पनाने, शब्दाने, कर्माने केले, मी पाप केले आहे. माझा अपराध म्हणून तुम्हाला सर्व समर्थ परमेश्वरा दया करून आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेतो. Amen.
हे परमेश्वरांच्या सर्वसमर्थ बाबा, दूतांना व लोकांना त्यांच्या कार्यात तू मार्गदर्शन करतोस. स्वर्गामध्ये तुझी सदैव सेवा करणाऱ्या दूतांकडून या पृथ्वीवरील सर्व अनिष्टापासून आमचे संरक्षण कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्यावर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणार आणि राज्य करणार एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. दानिएलच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. मी पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराण पुरुष आसनारूढ झाला. त्याचा पेहराव बर्फासारखा पांढरा होता. त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते. त्याचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय होते आणि त्या आसनाची चक्रे धगधगीत अग्निरूप होती. त्याच्या समोरून अग्निप्रवास वाहत होता. हजारो देवदूत त्याची सेवा करत होते. लाखो लोक त्याच्या समोर उभे होते. न्यायसभा भरली. पुस्तके उघडली गेली. मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले. इतक्यात पहा,
हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. नथनेलला आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, पहा, हा खरा इस्रायली आहे, ह्याच्या ठाई कपट नाही. नथनेल त्याला म्हणाला, आपणाला माझी ओळख कुठली? येशूने त्याला उत्तर दिले, फिलिपने तुला बोलविण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हाच मी तुला पाहिले. नथनेल त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्रायलचे राजे आहात.
येशू त्याला म्हणाला, मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू श्रद्धा ठेवतोस काय? ह्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहशील. आणखी तो त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना आणि मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताकडे जमलेल्या माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण 3 महादूत संत मायकल, संत गॅब्रियल आणि संत राफायल ह्यांचा सण साजरा करत आहोत. देवदूत किंवा महादूत म्हणजे काय? पहिल्या प्रथम दूत म्हणजे काय त्या शब्दाचा अर्थ मराठी विश्वकोशामध्ये काय सांगितलेला आहे तो आपण समजून घेऊया. दूत म्हणजे संदेश किंवा निरोप आणणारा किंवा संदेश किंवा निरोप घेऊन जाणारा सेवक. आणि तो सेवक देवाचा आहे. तो संदेश किंवा निरोप देवाचा घेऊन येतो म्हणून आपण त्याला देवदूत असे म्हणतो. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, जुन्या करारामध्ये आणि नवीन करारामध्ये सर्वच ठिकाणी देवदूतांचा उल्लेख आपल्याला आढळतो. संत पौलाच्या पत्रामध्ये देखील आपल्याला देवदूतांचा उल्लेख आढळतो. देवदूत ही केवळ संकल्पना नाही किंवा एखादी फाकड कथा नाही, तर ते जिवंत सत्य आहे. आता हे देवदूत म्हणजे कोण आणि काय करत असतात आणि ते कुठे असतात आणि त्याचा आपल्याला कसा फायदा होतो? प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, देवदूत म्हणजे आपल्यासारखीच हाडामासाची माणसं जी ह्या पृथ्वीवरती जन्माला आली, आपल्यासारखंच जीवन जगली, आपल्यासारखेच ते मरण पावले आणि आता ते परमेश्वराच्या राज्यामध्ये, त्याच्या दरबारामध्ये अखंडपणे परमेश्वराची स्तुती आराधना करत असतात. त्यांना कधी झोप नसते, त्यांना कधी कंटाळा येत नाही, त्यांना कोणतेही कष्ट नाही, त्रास नाही, त्यांना भूक लागत नाही, त्यांना तहान लागत नाही, तर अखंडपणे देवाची स्तुती आराधना करते आणि परमेश्वराचं कार्य करणं ह्यामध्ये ते मग्न असतात. आणि हे कार्य परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे ते करत असतात आणि ते 100% पवित्र असतात. ते 100% समाधानी आणि आनंदी असतात. पूर्णपणे मोक्ष पावलेले, परमेश्वराच्या अधीन झालेले असे हे सेवक ज्याला आपण देवदूत म्हणतो. होय माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, तरी सुद्धा आपण आज 3 महादूतांचा सण साजरा करतो. हे संत मायकल, संत गॅब्रियल आणि रफायल हे परमेश्वराचे खास दूत म्हणून समजलं जातं. कारण या 3 महादूतांना परमेश्वराने या भूतलावरती विशेष कार्य करण्यासाठी पाठवलं आणि आजही अदृश्य स्वरूपामध्ये हे 3 महादूत आपल्यामध्ये कार्य करत असतात आणि म्हणूनच आज त्या तिघांचा सण किंवा सोहळा आपण साजरा करतो. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्यालाही दूत व्हायचं आहे, आपल्यालाही संत व्हायचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल? कालच्या प्रवचनामध्ये मी म्हणालो की आपण रोजरी करतो, आपण प्रार्थना करतो, नवेने करतो, भक्ती करतो, सर्व प्रकारचे संस्कार घेतो, पवित्र मिसाला येतो आणि कम्युनियन घेतो. आणि ह्यावरून मी ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी करतो त्यावेळेला तुम्ही ह्या गोष्टी पाहता आणि मला काय म्हणता?
हा माणूस पवित्र आहे. परंतु माझ्या अंतःकरणामध्ये काय आहे ते माझ्या तोंडामधून बाहेर येतं. माझ्या अंतःकरणामध्ये काय आहे ते माझ्या कृतीमधून बाहेर येत असतं. अंतःकरणात असलेल्या गोष्टी माझ्या शब्दाद्वारे तोंडामधून बाहेर येत असतात आणि त्यावरून तुम्ही माझं मोजमाप करू शकता की व्यक्ती पवित्र आहे की अपवित्र आहे. ह्याचा पवित्रपणा ह्याने घातलेला मुखवटा आहे की त्याचं बाह्यांग अंग आहे की हा माणूस मनापासून आतून देखील पवित्र आहे. हे सर्व महादूत, हे सर्व संत मंडळी, आज ख्रिस्त सभेमध्ये हजारो संत मंडळी आहेत आणि ह्या संत मंडळीचा आपण बारकाईने अभ्यास केला, त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या लिखाणाचा, तर आपल्याला काय आढळून येतं तर ह्या सर्व संत मंडळीने पवित्र जीवन जगलं. ज्याच्या जन्मात जावे त्याला ठावे असं दुःख त्यांनी देखील भोगलं. ख्रिस्ताने दुःख भोगलं आणि म्हणून ख्रिस्ताच्या पित्याने त्याला अतिउच्च केलं आणि स्वर्गामध्ये आणि पृथ्वीवरती जे सर्वश्रेष्ठ स्थान आहे त्याच्या उजवीकडे त्याला बसवलं आणि हा प्रभू येशू ख्रिस्त आज परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसून आपणा सर्वांवरती राज्य करत आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ज्या वेळेला आपण परमेश्वराच्या आज्ञा पाळतो त्यावेळेला माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, एक माणूस म्हणून आपल्या हातून जे अपराध घडत असतात, आपल्या हातून जी पापं घडत असतात, चुका घडत असतात, त्याचं शुद्धीकरण आपोआप होत असतं. आणि एकदा हे शुद्धीकरण झालं माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो की आपण ख्रिस्ताच्या प्रकाशाची वाट चालतो, पवित्रपणाची वाट चालतो आणि कुठेतरी आपल्याला कळतं की नाही, हे बरोबर नाही. मी ह्या जगाच्या रहाटीमध्ये, या भौतिक जगामध्ये स्वतःला गुंतवून घेतलेला आहे. मला प्रगती करायची आहे, मला विकास करायचा आहे, परंतु माझी प्रगती आणि विकास करत असताना इतरांना जर मी पायदळी तुडवत असेल तर तो माझा ढोंगीपणा आहे, तो माझा पवित्रपणा नाही. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, बायबलमधील संदेश घ्या, प्रवक्ते घ्या, कोणत्याही व्यक्ती घ्या, प्रत्येक व्यक्तीला संसाराच्या आगीतून तावून सुलाखून निघावं लागलं. ह्या भूतलावरील समस्येमधून आणि प्रश्नामधून तावून सुलाखून निघावं लागलं आणि म्हणूनच ते संतपदास पोचले. आज धर्मगुरूंच्या शेकडो संस्था जगामध्ये कार्यरत आहेत. आज शिस्टरांच्या शेकडो नव्हे हजारो संस्था आपल्या दुनियेमध्ये कार्यरत आहेत आणि प्रत्येक कॉंग्रिगेशनचा किंवा प्रत्येक संस्थेचा जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला तर त्या कॉंग्रिगेशनचा फाउंडर एखादे फादर आहेत, एखादे प्रापंचिक आहेत किंवा एखादी धर्मभगिनी आहे आणि आज ते त्यांच्या कार्याद्वारे संतपदास पोचलेले आहेत. कोणत्याही संतांचं पुस्तक उचला आणि ते बारकाईने वाचा. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ते संतांचं चरित्र आपल्या जीवनाला प्रेरणा देतं, उभारी देत असतं. मला आठवतं शाळेमध्ये असताना आमची एक शिक्षिका होती, पवारबाई. त्यांची एक लहानशी खोली होती आणि त्या खोलीमध्ये त्यांनी एक छोटीशी लहान मुलांसाठी, शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी लायब्ररी किंवा वाचनालय ठेवलं होतं. आणि या वाचनालयामध्ये छोटी छोटी अशी संतांची अनेक पुस्तकं होती, शेकडो पुस्तकं होती आणि ती मुलांना देण्यासाठी त्यांनी माझी नेमणूक केली होती. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, मधल्या सुट्टीमध्ये मी जायचो, वही घ्यायचो, पेन घ्यायचो आणि त्या मुलांना ती पुस्तकं पाहिजे त्यांना मी द्यायचो. पण असं करत असताना हळूहळू सगळीच्या सगळी पुस्तकं मी वाचून टाकली. जवळजवळ सर्व संतांची पुस्तकं माझ्या नजरेखालून मी घातली आणि तेथेच कुठेतरी माझ्या जीवनाला स्पर्श झाला की हे बरोबर नाही, हे चांगलं आहे, हा कुमार्ग आहे, हा सुमार्ग आहे, हा प्रकाशाचा मार्ग आहे, हा अंधाराचा मार्ग आहे, हा परमेश्वराचा मार्ग आहे,
माझ्या बालमनाला तेव्हाच कळलं. 8वी मध्येच असताना मला हा स्पर्श झाला माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो. आणि एक संत किती दुःख भोगतो, कसं कार्य करतो आणि शेवटी गेल्यानंतर तो संत पदाला जाऊन पोहोचतो आणि परमेश्वराच्या राज्यात पोहोचून देवदूत बनून परमेश्वराचा गुणगौरव करत असतो. हे त्या पुस्तकामधून मला कळलं. आत्ताची पोरं कुठे आहेत बरं? विचारा. आईवडिलांना ऐकता का हे प्रवचन? आत्ताच्या पोरांना पुस्तकं वाचायला सांगा. एक तरी मुलगा किंवा मुलगी एखादं पुस्तक उघडेल का? परीक्षा आली तरच अभ्यासाचं पुस्तक उघडलं जातं आणि संतांची पुस्तकं आमच्या घरामध्ये नाहीतच आहे. आम्ही जातो मॉलमध्ये आणि मोठी मोठी खरेदी करतो. आम्ही मोठा अंतर बांधलेला आहे. क्रूस आहे, वेलंकनी मातेचा पुतळा आहे, त्यानंतर संत अंतोनीचा पुतळा आहे, संत जूडचा पुतळा आहे. ह्या सगळ्या सोयी आम्ही करून ठेवलेल्या आहेत, देखावा करून ठेवलेला आहे. पण आमच्या बौद्धिक ज्ञानाचं काय? आमच्या मुलांना प्रेरणा कुठून मिळेल? त्यांचा आध्यात्मिक विकास कुठून होईल? आज ऑनलाईन वरती संडे स्कूल सुरू आहे. किती मुलं ह्या संडे स्कूलचे क्लासेस अटेंड करतात? कितीतरी वेळा संडे स्कूलच्या टीचरना, पालकांना फोन करून सांगावं लागतं की आपली मुलं ऑनलाईन वरती संडे स्कूल अटेंड करत नाही आणि ह्या बाबत पालक सुद्धा इंटरेस्ट घेत नाही. कसे काय आपण देवदूत होणार आणि कशी काय आपली मुलं आणि आपण स्वर्ग राज्यापर्यंत पोहोचणार? हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, करोना व्हायरस महामारी पसरत आहे सगळीकडे आणि कुठे काय होईल हे सांगता येत नाही. अशाही परिस्थितीमध्ये आपल्या घरामध्ये प्रार्थना नाही, संडेची मिसा युट्यूब वरती आपण ऐकत नाही, इतर सर्व गोष्टी करायला आपल्याला वेळ आहे. परंतु माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, या 6 महिन्यामध्ये एकही आध्यात्मिक गोष्ट राजरोसपणे, विश्वासपणे, श्रद्धेने आज आपल्या हातून घडत नाही. ही आजच्या ख्रिस्त सभेची आणि आमच्या ख्रिस्ती कुटुंबाची शोकांतिका आहे. कसं आपलं कुटुंब संत पदास पोचणार आणि कसे आपण देवदूत बनणार हा प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, मॉल मधली खरेदी थांबवा, रिसॉर्ट मध्ये आणि हॉटेलमध्ये जेवायला जाणं थांबवा आणि चला कधीतरी अशा लायब्ररीमध्ये जेथे संतांचे चरित्र ठेवलेले आहे. मग ती इंग्लिश असो, मराठी असो, हिंदी असो, मल्याळी असो, तमिळ असो, घ्या ती पुस्तकं आणि मुलांना वाचायला लावा, त्याच्यावरती विचार विनिमय करायला लावा. पालकांनो, ती पुस्तकं स्वतः वाचा तुम्ही. पण हे आज घडत नाही. सकाळी मुलं उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांचे दोन्ही डोळे मोबाईलमध्ये आणि बोट सुद्धा मोबाईलमध्ये. काय ते तिथे करत असतात परमेश्वराला माहिती. प्रिय बंधू आणि भगिनींनो, काय होणार आहे आपल्या मुलाबाळाचं आणि काय होणार आपल्या ख्रिस्त सभेचं, काय हे भविष्य, आपण विचार केला पाहिजे नाही का त्या गोष्टीवरती? असे अनेक संत जेरोमचे नोवेने येतील आणि जातील, पण आम्ही दगड, नदीतले खडक, बाहेरून ओले आणि मध्ये सुके, अशी आमची परिस्थिती होणार आहे का? कधी बदल होणार आहे? कधी परिवर्तन होणार आहे? आज ना उद्या मला परमेश्वराची हाक येणार आहे आणि मी एका क्षणामध्ये येथे होतो, उद्या नसेल. मग माझ्या पवित्रपणाचं काय? माझ्या स्वर्गीय राज्याचं काय? माझ्या देवदूतपणाचं काय? माझ्या संत पदाचं काय? हा कधी आपण विचार केला आहे का? आईवडिलांना जाणून बुजून आपण आपल्या तरुण तरुणींना आणि शालेय मुलांना खड्ड्यामध्ये बोलत आहात का? ह्यासाठी आपण लग्न केलं आणि मुलाबाळांना जन्म दिला का? शांतपणे विचार करा आणि येऊन मला सांगू नका मुलं ऐकत नाही, मुलं ऐकत नाही. अहो, मुलं म्हणजे काय? मुलं म्हणजे ओली माती. त्यांचं मडकं बनवायचं आहे तुम्हाला. चाक फिरवा, पाणी घाला, त्याच्यामध्ये ओली माती मळा आणि त्याला सुबक अशी कृती बनवा. त्याची आकृती बनवू द्या, त्याची फुलदाणी बनवू द्या, ती कामाला येईल. माती सुकल्यानंतर
त्याला आकार देता येत नाही. ती लहान आहे, ती ओली आहे, तोपर्यंत हे आई वडिलांनी लक्षात ठेवा. होय माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या मुलांना आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी 24 तास मी आपल्या सेवेस हजर आहे. माझे दरवाजे उघडे आहेत तुमच्यासाठी. परंतु तुम्ही कधी आलात का? तुम्ही कधी प्रश्न विचारलात का? तुम्ही कधी काउन्सिलिंग समुपदेशन घेतलं का? कधी आध्यात्मिक सल्ला घेण्याचा प्रयत्न केला का? त्यासाठी तुम्हाला टाइम नाही, परंतु 24 तास आपली मुलं मोबाईलवर आणि टीव्ही वरती असतात. त्याच्यासाठी भरपूर आपल्याला वेळ आहे. त्या प्रवचनाचा विचार करा माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आणि मुलांना संत पदास घेऊन जा. आपल्या कुटुंबाला देवदूताकडे घेऊन जा. त्यांची मध्यस्थी मागा. आमेन. हे प्रभू, तुझ्या दूतांच्या साह्याने आमचा हा निस्सा बली तुझ्या स्वर्गीय वेदीवर ने. हा बली तुला प्रसन्न करो व आमच्या तारणासाठी सहाय्यक करो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. शांत करणे प्रभूकडे लावा. परमेश्वराचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे योग्य व तारणदायक आहे. तुझ्या एकनिष्ठ दूतांचा व महादूतांचा सन्मान म्हणजेच तुझा सन्मान आहे, कारण तू त्यांचा निर्माता आहेस. साऱ्या सृष्टीला सामावून उरणारा तुझा चांगुलपणा व तुझी श्रेष्ठता दूतांच्या स्वरूपात प्रकट झाली आहे. दूतांचे प्रचंड सैन्य तुझ्या वैभवात आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे आनंदाचा अनुभव घेते, तुझी आराधना करते व तुझे गुणगान गाते. त्यांच्याबरोबर आम्ही आता तुझे गुणगान गातो.
ही दाने पवित्र करण्यासाठी तुला आज्ञा यांच्यावर येऊ. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले व ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा आनंददायक त्याला अर्पण करतो व तुझ्या समोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व तुझ्या पवित्र आत्म्याच्या कृपेचा एक व्हावे तसा आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची तू आठवण कर. आमचे परमगुरु स्वामी फ्रान्सिस, आमचे महागुरु स्वामी ऑक्सफर्ड ग्रेशियस, इतर सर्व महागुरु व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताला विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासून तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्यावर आम्ही तुझी स्तुती करावी. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव व्हावा म्हणून आम्हाला कृपा दे. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आता आपण एकत्रितपणे म्हणूया. सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने बाबापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून देतो, मी माझी शांती तुम्हास देतो.
म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्याकडे सगळेच्या श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वाक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. एकमेकांस प्रभूच्या नावाने शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कृपेला आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कृपेला आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कृपेला आम्हाला शांती दे. पहा हे जगाचे कोपरू जगाची पापे हरण करण्यासाठी त्या जगात अवतरले. त्या पोकराच्या भूषणास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. संत जेरोमचा नवेना. सुरुवातीची प्रार्थना सर्वांनी एकत्र. हे संत जेरोम, आमच्या धर्मग्रामाच्या आश्रयात तुझे स्तुतिगान करण्यासाठी आणि तुझ्या अलौकिक सणाची आमची आध्यात्मिक तयारी करण्यासाठी दृढ विश्वासाने तुझ्या चरणी आज आम्ही एकत्र जमलो आहोत. हे संत जेरोम, देऊळ मातेच्या महान संता अनेक पवित्र पुस्तके अभ्यास कर त्याचा तू एक पवित्र ग्रंथ तयार केला. तसे तुझ्या धर्मग्रामातील विखुरलेल्या लोकांना एकत्र कर, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जगाचा मेंढपाळ आहे. तसंच तू आमच्याही धर्मग्रामाचा मेंढपाळ आहे याची आम्हाला जाणीव होते, जेणेकरून आमची आध्यात्मिक तयारी होईल. हे संत जेरोम, आमच्या आश्रयदात्या तुझ्यापाशी विश्वासाने आलेल्या आजारांना व दुःखितांना आनंदित कर. तसेच सर्व अनिष्टापासून आमचे रक्षण कर. आम्हाला मानसिक आणि शारीरिक आरोग्य लाभावे म्हणून आमच्यासाठी येशू जवळ विनंती कर. दिवसेंदिवस आमचा ख्रिस्ती विश्वास मजबूत होण्यासाठी व ख्रिस्त सभेशी एकनिष्ठ राहण्यास आमच्यासाठी प्रार्थना कर. हे सर्वशक्तिमान दयाळू बाबा, तू संत जेरोमला एका असामान्य धर्मगुरूचा अवतार दिलास. त्याच्या उपदेशाद्वारे तारणाची रहस्य आम्हाला प्रकट केली. आम्ही एकमेकांवरती प्रेम करावे व येशूच्या आदेशाप्रमाणे वागावे अशी आम्हाला शक्ती मिळावी म्हणून
हे दयावंत परमेश्वरा, धर्मगुरूला आवश्यक असलेल्या बुद्धिमत्ता, पावित्र्य, चारित्र्य, उपकार बुद्धी, वान्य भाषांचं ज्ञान, उत्साह व आध्यात्मिक कार्य करण्याची कळकळ ह्या सर्व सद्गुणांनी संपन्न करून तू संत जेरोमला घडविलेस. त्याच्या उदाहरणाने व प्रार्थनेद्वारे आम्हाला आमच्या बंधुभगिनींवरती निस्वार्थीपणे प्रेम करता यावे व इतरांना आमच्या चांगल्या वर्तनाने ख्रिस्ताचा प्रकाश देता यावा, की त्याद्वारे तुझा गौरव होईल म्हणून हे दयावंत देवा, संत जेरोमने पवित्र बायबलचा सखोल अभ्यास केला, देवाच्या शब्दावर मनन चिंतन केले व ख्रिस्ताच्या तारणाची गूढ रहस्ये लोकांना साध्या व सोप्या भाषेमध्ये उघड केले. तसेच त्याने प्रायश्चित्त, प्रार्थना व त्याग करून पावित्र्य कमाविले. आम्ही सुद्धा पवित्र बायबलचे नेहमी वाचन करावे, त्यावर मनन व चिंतन करून देवाच्या वचनाप्रमाणे वागावे म्हणून हे दयानिधे, संत जेरोमला दीनदुबळ्यांची, दुःखितांची दुःखे दूर करण्यासाठी, आजारांचे आजार बरे करण्यासाठी शक्ती दिलीस. त्याच्या पायाशी आज आम्ही श्रद्धापूर्ण अंतःकरणाने जमलो आहोत. शारीरिक व मानसिक आजार, पापबुद्धी, अहिक, विवंचना, दारिद्र्य व चिंता यापासून आमचे रक्षण व्हावे. तसेच आमच्या धर्मग्रामात व शेजाऱ्यात बंधुभाव, शांती व सौख्य नांदून आम्ही तुझ्या अधिक जवळ यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्वशक्तिमान सनातन परमेश्वरा, आम्ही प्रार्थनापूर्वक अंतःकरणाने संत जेरोमची भक्ती करतो. त्याच्या ज्ञानाचा प्रकाश आम्हाला मिळावा व त्याच्याप्रमाणे बायबलचे वाचन करण्यास व त्याप्रमाणे वागण्यास आम्हाला स्फूर्ती मिळावी, अशी प्रार्थना तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे करतो. आमेन. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर इच्छेप्रमाणे हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याच गौरव असो. हे संत जेरोम, आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, जीवनाच्या भाकरीने नवजन्म दिलेल्या लोकांच्या प्रार्थना ऐक. त्या पवित्र भाकरीच्या कृपा सामर्थ्याने आम्ही सबल झालो आहोत. दूतांच्या संरक्षणाखाली आम्ही सुरक्षित आहोत. आता मुक्तीच्या दिशेने वाटचाल करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. ख्रिस्ताच्या शांतीने सर्व संतांची चरित्र वाचण्यासाठी तुम्हास पाठविण्यात येत आहे.